नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. राजकारणातली नेहमीप्रमाणे खळबळजनक बातमी. एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फोडण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. ऑपरेशन टायगर. आता भलं भारतीय जनता पार्टीने हार्ड बार्गेनर एकनाथ शिंदे यांना जास्त आता त्यांच्या डीलमध्ये ढील द्यायची नाही असं कितीही ठरवलेलं असलं तरी एकनाथ शिंदे हे इरेला पेटलेले आहे. एबीपी माझाने एक बातमी प्रसारित केलेली आहे नुकतीच की ठाण्यामध्ये बुधवारी रात्री व्होल्टाज कंपनीच्या परिसरामध्ये एक गुप्त बैठक झाली, ज्याला उपस्थित होते 6 खासदार आणि 2 खासदार हे व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित होते. आता नेमकं काय घडणार आहे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याकडून ज्या पद्धतीने खराब फाईल्स ओपन होत आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या कॉल संबंधी वगैरे, त्याच्यानंतर कामाख्या देवी पूजा वगैरे हे सगळं जे बाहेर येत आहे त्यामागे काय नेमकं राजकारण आहे याविषयी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईब बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, गेल्या अनेक महिन्यांपासून म्हणजे सुरुवातीला फेब्रुवारी 2025 मध्ये एक बातमी आली की शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे. आता प्रवेश करायचं म्हटलं तर एकूण 9 खासदार आहेत. मग 2/3 बहुमत पाहिजे तरच ते पात्र ठरू शकतील. म्हणून 9 पैकी 6 खासदार किमान हे आले पाहिजे. या दृष्टीने एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रयत्न चालवलेले आहेत. आता मागच्या महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत एकनाथ शिंदे यांनी अतिशय दीर्घ अशी बैठक घेतली. त्यांचं बोलणं झालं. मग ती 50 मिनिटे होती की 2 तास होती, याच्या अनेक बातम्या आल्या. त्या बातम्या आल्यानंतर मातोश्री बंगल्यावर उद्धव ठाकरे यांनी सगळ्या खासदारांना आमंत्रित केलं. दरम्यानच्या काळामध्ये ते राज्यसभा, प्रियंका चतुर्वेदी यांना नाकारणं, शरद पवार यांना पाठिंबा देणं वगैरे ते सगळे वादविवाद झालेले. त्या बैठकीमध्ये खासदारांनी चक्क एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं की ते कसे ग्राउंड लेवलला फिरतात. मग आता तुम्ही जर आजारी असाल तर मग आदित्य ठाकरे का फिरत नाही वगैरे वगैरे याची अशी खुल्लम खुल्ला चर्चा झाली आणि त्या सगळ्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या, प्रकाशित झाल्या. आता दोन्ही शिवसेना या भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे. म्हणजे अंतर्गत रचना बदलली जाते. उद्धव ठाकरे यांनी संपर्क नेते नेमणं, तसंच मग एकनाथ शिंदे यांनी करणं आणि जे मंत्री जिल्हा परिषद निवडणुकामध्ये कुचकामी काम करून बसलेले आहेत त्यांना डच्चू देणं वगैरे वगैरे त्या सगळ्या बातम्या येत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जे काही अंतस्थ वैर आहे राजकीय, ते वैर अतिशय टोकाला गेलेलं आहे. आणि त्यामुळं एकनाथ शिंदे हे कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रभावशाली बलशाली झाले नाही पाहिजेत. जर हे खासदार इकडं आले उद्धव ठाकरेंचे तर ते अधिक हार्ड बार्गेनिंग करतील 2029च्या निवडणुकांमध्ये. मग त्यांनी अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे लोक जसे 2022 मध्ये शिवसेना फुटली, सत्तेवर आली आणि आमच्यामुळे भारतीय जनता पार्टीला सत्तेची संधी मिळालेली आहे हे लक्षात घ्या असं देखील बजावत ते सगळं चाललेलं आहे. त्याच्यानंतर निवडणुका झाल्या, मग आमच्या नेतृत्वाखालीच मुख्यमंत्री पदाच्या सगळ्या योजना लागू झालेल्या आहेत लाडकी बहीणसह. त्याच्यामुळे हे यश मिळालेलं आहे. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून ते हटून बसले होते. मग अशा आत्ता जर वर्तमानामध्ये काय चाललेलं दिसतंय, वर्तमानामध्ये हे दिसतंय की सुषमा अंधारे, संजय राऊत यांच्याकडून ज्या पद्धतीने खराब फाईल्स ओपन होत आहेत, मग त्यांना माहिती कोण देत आहे? अगदी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांना माहिती कोण देत आहे? तर ते देवेंद्र फडणवीस देत आहेत, अशा प्रकारची चर्चा समाज माध्यमांमध्ये आहे. आता त्याच्यामध्ये किती तथ्य आहे वगैरे या संबंधी देवेंद्र फडणवीस हे स्वतःच जर त्यांनी ठरवलं तर सांगू शकतात.
आणि असं कोणताही राजकीय नेता जो मुरब्बी नेता आहे तो असं कधीही वक्तव्य करणार नाही. परंतु जे समोर येत आहे, मग आता दीपक केसरकर 39 आमदार, मग आसाम, गुवाहाटी, माझं प्रवक्तेपद वगैरे ते सगळं बोलून मोकळे झाले. आणि मग ते सगळे डॉट जोडण्याचं काम सुषमा अंधारे करत आहे. मग हे लोकांना न बोलता थेटपणे समजतं की यांच्याकडे एवढी माहिती आणि हे सगळं जे काही केलं जात आहे हे जाणीवपूर्वक केलं जात आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांचा वाढता सलोखा हे बरंच काही बोलून जात. म्हणजे निरोप समारंभाच्या वेळेला विधान परिषदेतल्या तिथं आरोप सत्र झालं असं एकनाथ शिंदे यांनी किती म्हटलं तरी बंद दाराआड एक देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. मग आता ज्या वेळेला दिल्लीला आपली जी महाशक्ती आहे या महाशक्तीला भेटण्यासाठी एकनाथ शिंदे नेहमी जातात, यशस्वी होतात आणि पाहिजे ते पत्रात पाडून घेतात. आता भलं अलीकडच्या काळामध्ये अमित शहा यांनी काही शिंदेना भेट दिलेली नसली तरी मोदी यांनी दिलेली हे विशेष आहे. मग असं काही आहे का की कुणाला सुगावा लागता कामा नये? मग त्यासाठी शहांची भेट घेणं मुद्दामून टाळलेलं आहे का, याची अधिक शक्यता आहे. आता बघा की जे अरविंद सावंत आहेत, ओमराजे निंबाळकर आहेत, काही जे असे मोजके खासदार आहेत जे उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहू शकतात, परंतु बाकीचे जे खासदार आहेत त्यांची खात्री देता येत नाही. आता परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या संबंधाने अनेक बातमी येत आहेत की त्या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये जे जे काही खासदार झाले, रेंगे पाटील, देशमुख वगैरे सगळे, हे सगळे नंतर ते शिवसेना सोडून गेलेले आहेत. मग तीच परंपरा संजय जाधव करणार का? अशा अनेक गोष्टी आहेत. आणि आता 2029च्या निवडणुकांमध्ये रसद लागणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला भरपूर निधी लागणार आहे. आणि आपल्याला जर एकनाथ शिंदे यांच्या रूपाने जर सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टीने जर सगळ्या प्रकारचं संरक्षण दिलं तर आपल्याला ते का नको आहे? आणि मग आता डील, मग जसं आमदारांना दिले 50 कोटी रुपये, 50 खोके एकदम ओके वगैरे, ती चर्चा झाली. मग त्याप्रमाणे खासदारांना काय देण्यात येतंय, अजून ती काही खोक्यांची किंमत किती खोके हे काही समोर आलेलं नाही. हे सगळं घडतंय. आता एकनाथ शिंदे यांना ऑपरेशन टायगर करता येणार नाही. या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीचं राजकारण सुरू ठेवलेलं आहे ते त्याची पर्वा न बाळगता एकनाथ शिंदे हे त्यांच्या पद्धतीने सगळी जुळवाजुळव करण्याच्या कामी लागलेले आहेत. ते तसं करत आहेत. हे एबीपी माझाच्या आज आज सकाळच्या बातमीवरून दिसतंय. आजच ती प्रसारित झालेली बातमी. त्यामुळं आता एकनाथ शिंदे हे यशस्वी होतात का? बरं, एकनाथ शिंदे यांना ऑपरेशन टायगर बरोबर ऑपरेशन तुतारी देखील करायचं, परंतु बातमी काय आली की तुम्ही सुनेत्राताई पवार हे ते ठरवतील की काय ऑपरेशन तुतारी करायचंय, कसं करायचंय, काय विलिनीकरण वगैरे ते बघतील. त्याच्यामुळे तुर्तास तुम्ही शरद पवारांच्या नादी लागू नका असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. आणि ऑपरेशन टायगर सुद्धा तुम्हाला आत्ता करता येणार नाही असं देखील सांगितलेलं आहे. रेड सिग्नल दिलेला आहे, हिरवा कंदील दाखवण्यात आलेला नाही अशा देखील बातम्या येत आहेत. आता एकनाथ शिंदे ही आपली हार्ड बार्गेनिंगची पॉवर वाढवण्यासाठी आणि शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी हा डाव यशस्वी करतात का ऑपरेशन टायगरचा, हे आपल्याला लवकरच कळेल. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.